हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी ईश्वर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल। तर माझा आज बर्थडे आहे, तर तुम्हाला आज या ब्लॉगमध्ये माझ्या बर्थडे सेलिब्रेशन आणि आज काय काय होतंय ते पाहायला मिळणार आहे। तर मला ब्लॉग सकाळपासून स्टार्ट करायचा होता, पण जॉबला जायच्या घाई गडबडीमध्ये सकाळपासून ब्लॉग काय शूट नाही झाला। आता संध्याकाळ झाली, आता संध्याकाळी ब्लॉग शूट करायला घेतला आहे। आपल्या घराच्या इकडे बघा किती मस्त अशी ग्रीनरी झाली आहे। पूर्ण पावसामुळे हिरवीगार झाडं झाली आहे। आज पावसामुळे सुद्धा बेत केला नाही कुठे बाहेर जायचा, आणि आज जॉबला पण दोघं गेलो होतो, त्याच्यामुळे काय प्लॅन नाही केला। उद्या दोघांना सुद्धा सुट्टी आहे, तर जेवणासाठी आपण बाहेर जाणार आहोत फिरायला वगैरे। आता बघू उद्याचं कसं काय प्लॅनिंग होते, पण आजचा ब्लॉग आपण बर्थडे सेलिब्रेशन बघणार आहोत। भावेश माझ्यासाठी काय प्लॅन करतोय ते बघूया। त्याने रात्री सुद्धा केक आणलेला, तो सुद्धा आम्ही रात्री कट केला, आणि ऑफिसमध्ये सुद्धा बर्थडे सेलिब्रेशन केला आहे, तर त्याची छोटीशी क्लिप तुम्हाला पाहायला मिळेल। तर त्यांनी सुद्धा माझ्यासाठी सरप्राईज केक आणला होता, तर माझ्या ऑफिसवाल्यांना सुद्धा थँक्यू, आणि मला ज्यांनी बर्थडे विश केला त्यांना सुद्धा थँक्यू। हे बघा अशी पूर्ण अशी ग्रीनरी झाली आहे। गावाकडे राहायचा हाच एक फायदा आहे की अशी ग्रीनरी आपल्याला अनुभवता येते। पूर्ण ग्रीन झाला आहे, आणि इकडे आपलं घराचं आपलं काम सुद्धा थोडं बाकी आहे। रात्री 12 वाजता मम्मी पप्पा आणि साईदने मला विश केलं, त्यानंतर मावशींची आणि पल्लूने मला व्हिडिओ कॉल केला होता। आहे नवरोबाने मस्त असा केक। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे ऐश्वर्या, हॅपी बर्थडे बायको। थँक्यू सो मच नवरोबा, माझ्या बर्थडेचा केक 12 वाजता कापण्यासाठी माझ्या नवऱ्याने मला 12 वाजता केक आणून सरप्राईज दिला आहे बर्थडेचं। खूप छान या वर्षीची स्टार्टिंग केली आहे। थँक्यू नवरोबा। चला भेटू आपण उद्याला, तोपर्यंत बाय। जर तुम्ही डहाणूवरून मुंबईला ट्रेनमधून प्रवास करत असाल तर तुम्हाला निसर्गाचं सुंदर असं हे दृश्य पाहायला मिळेल। आम्ही बोईसरकर स्वतःला लक्की मानतो, कारण की आम्ही बोईसरमध्ये राहून गावची फिलिंग घेतो, तर जॉबला जाऊन आम्ही मुंबईचं सुद्धा लाईव्ह जगतो। ब्रांच मध्ये गेल्यानंतर केक घेऊन आले आणि सर्वांनी मला सरप्राईज दिला। त्यानंतर बर्थडे सेलिब्रेशन झालं। हे सर्व माझे ऑफिसचे कलिग आहेत, जे आम्ही खूप सारे चांगले बेस्ट फ्रेंड आहोत। तर तुम्हाला ब्लॉग स्टार्ट झाला तरी सुद्धा कॉफी दिसली नाही आहे, तर कॉफी गेली आहे ट्रेनिंग स्कूलला। आमच्या घराच्याच बाजूला एक आहे, ते तिची ट्रेनिंग घेत आहे, तर तिला काय काय शिकवत आहे, तर ती ट्रेनिंग स्कूलला गेली आहे। कॉफी आली की कॉफीला सुद्धा तुम्हाला भेटवते। इकडे माझा लाडका नवरोबा संध्याकाळच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी भावेशने हा केक आणला होता, आणि या केकवरची डिझाईन वगैरे सगळं त्याने त्याच्या स्वतःच्या मनाने केलं होतं। पाठीमागे त्यानेच डेकोरेशन केलं होतं जसं त्याला जमेल तसं। त्यानंतर बर्थडे सेलिब्रेशनला सुरुवात झाली। आईने पहिला मला औक्षण करून घेतलं, त्यानंतर सर्वांनी माझं औक्षण करून घेतला, आणि मी खूप लकी आहे की माझं अगदी लहान असल्यापासून बर्थडे सेलिब्रेशन होतं। पहिला मम्मी करायची, आता माझा नवरा करतोय। आणि लहान असताना बर्थडे सेलिब्रेशनचा एवढा वेळ पण नव्हता, तरी सुद्धा आमची मम्मी आमचा खूप छान असं बर्थडे सेलिब्रेशन करायची। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर ऐश्वर्या, बर्थडे टू यू। केक कट झाल्यानंतर पहिला मला भावेशने आणि त्याच्यानंतर मला सर्वांनी केक भरवला। त्यानंतर आम्ही सर्वांनी फोटो सुद्धा काढून घेतले। असे छोटे छोटे आनंदाचे मोमेंट घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करते। तुम्ही सुद्धा मला प्रेम आणि आशीर्वाद नक्की द्या। मला केक भरून झाल्यानंतर इथे मी कॉफीला सुद्धा केक भरवला, नेहमी नाही देत, आजच तिला दिला होता, आणि ती किती आवडीने खाते बघा केक। लग्नानंतर सुद्धा मला एक भाऊ मिळाला आहे, तो म्हणजे माझा दीर। अगदी सख्खे बहीण भावंड जसे भांडतात मस्ती करतात, तसे आम्ही दोघं एकमेकांची मस्ती करतो। इकडे आई वडे करायला लागले आहे, इकडे आपले खिरणे वडे होत आहे, आणि इकडे मामी आमची थापट्या वाळते, आणि या चिल्या मिल्या
इकडे 2 आमच्या आज्या बसल्या, ती पप्पाई आणि ही आमची मामाई, ती बघायला लागल्यात त्या. मला माहिती आहे का काय आहे ते. दरवर्षी आम्ही एकमेकांना काय ना काहीतरी गिफ्ट देतो. आम्ही 1 महिन्यापूर्वीच आयफोन घेतला होता, तर 1 महिनाभर भावेश मला हैराण करत होता की तुला ह्या बर्थडेला काहीच गिफ्ट देणार नाही असं. पण मला गॅरंटी होती की भावेश मला काही ना काही छोटं मोठं काहीतरी गिफ्ट देईलच असं. आम्ही जेव्हा आयफोन घ्यायला गेलो होतो तेव्हा त्याला मी हा ट्रायपॉड दाखवला होता आणि बोलली होती की हा ट्रायपॉड मला घ्यायचा आहे, तर त्याने हाच मला बर्थडेला गिफ्ट दिला. आणि मला गॅरंटी होती की या बर्थडेला तुम्हाला हा ट्रायपॉड देईल असं, कारण की मी त्याला जर एखादी गोष्ट बोलली की ही गोष्ट मला आवडते तर तो मला काय पण करून ती देतो. तर मला 100% गॅरंटी होती. मी खूप स्वतःला लक्की म्हणते की भावेश माझ्या आयुष्यात आहे, कारण की जी मी एखादी गोष्ट मागितली तर तो मला ती लगेच आणून देतो. आणि असाच प्रत्येक मुलीला तिच्या आयुष्यामध्ये जोडीदार मिळो. चिल्ली कंपनीच्या दर्शन कसे झालेत वडे? अलिशा 1 नंबर. पाकेश्री आणि त्याच्यासोबत इकडे कॉफी सुद्धा तिथं जे पण एन्जॉय करते. आणि ही आमची चिल्ली कंपनी. मामीला विचारू पण तिच्या वहिनी नरड्याने बनवलेले वडे कसे झाले. बर्थडे सेलिब्रेशन आणि त्याच्यानंतर पार्टी वगैरे आपली करून झाली आहे आणि आता 12 वाजल्यात. नेक्स्ट डे उजाडला आहे. इकडे कॉफी खेळत आहे, तर ते तुम्हाला मी दाखवते कॉफी कशी खेळता येते. ही बघा कॉफी. तुम्हाला मी कॉफी दाखवलं नाही, बर्थडे सेलिब्रेशन मध्ये राहून गेली. आता तिची मस्ती चालली आहे, तिचा प्ले टाइम चालू आहे, तर ती खेळते. आणि तिला आवाज दिला ना की आता तिला समजतं की माझं नाव कॉफी आहे, तर आपली कॉफी रिस्पॉन्ड करते. कशी मस्ती करते बघा. माझा हात दिसला म्हणून तिला खेळायचं आहे आता हाताबरोबर. इतकी म्हणजे कुटुली पोरगी आहे बघ. कुटुली पोरगी म्हणजे कुटुली पोरगी, ही म्हणजे कुटुली पोरगी. बघा कशी मला मारते. अशी बॅम्मीस पोगी आहे ही माझी. बॅम्मीस पोगी बघा, बॅम्मीस पोगी आहे माझी. तर आजचा ब्लॉग आपण इकडेच एंड करू. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. लव्ह यू ऑल. आणि कॉफी कडून सुद्धा तुम्हाला लव्ह यू. आणि कॉफीला खेळायचं म्हणून कशी मला मारते बघा. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू असा छानसा ब्लॉग घेऊन पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. लव्ह यू ऑल.